17व्या लोकसभेचं 14वं सत्र आज पूर्ण झालं। या सत्रात 61 तास 50 मिनिटं कामकाज झालं आणि सदनाची उत्पादकता 74% राहिली अशी माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी समारोपाच्या भाषणात दिली। या सत्रात 12 विधेयकं पुन्हा प्रचलनात आणण्याचं ठरलं तर 18 नवी विधेयकं संमत करण्यात आली। भारतीय न्याय द्वितीय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा द्वितीय संहिता 2023, भारतीय साक्ष द्वितीय विधेयक 2023, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर दुसरी सुधारणा 2023, दूरसंचार विधेयक 2023 आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती आणि सेवा अटींबाबतचं विधेयक 2023 यांचा संमत झालेल्या विधेयकांमध्ये समावेश आहे। या नियुक्तीसंदर्भात संसद कायदा करेपर्यंत सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरती व्यवस्था केली होती, त्यामुळे सरकारनं आता या संदर्भात विधेयक आणलं। न्यायालयानं नियुक्तीसंदर्भात केलेल्या समितीमध्ये पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश होता। सरकारच्या विधेयकात सरन्यायाधीशांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री असण्याची तरतूद आहे। राज्यसभेनं गेल्या आठवड्यात हे विधेयक मंजूर केलं होतं। गैरवर्तणुकीबद्दल खासदार दीपक बैज, डी.के. सुरेश आणि नकुल नाथ यांना सभागृहातून निलंबित करण्यात आलं।